लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। देशी विदेशी दारू विक्रेता दुकानात भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात या अनोखी मागणीसाठी जळगाव जामोद एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण। आतापर्यंत आपण ऐकत होतो की गावातील विकासासाठी, शेतकरी, दारूबंदीसाठी तसेच बेरोजगार यांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलन करताना आपण पाहिले आहे। मात्र दारूच्या दुकानात दारू ढोसणाऱ्यांसाठी सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन, तेही टोकाचं आमरण उपोषण करताना किंवा ऐकलं सुद्धा नाही। मात्र हे खरं आहे, जळगाव जामोद येथे असं अनोखं आंदोलन केले गेले आहे। हे आंदोलन 3 दिवसापासून सुरू आहे। काय मागण्या आहेत त्यांच्या ते पाहूयात। देशी दारू दुकानात बसण्याची उत्तम सोय असायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यक, शौचालय आवश्यक अशा भौतिक सुविधेसाठी हे उपोषण जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले। आता प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय। मात्र अशा अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे। बुलढाणा प्रतिनिधी किरण शेजोळ। देशी दारू विक्रेत्यांना नियम अटी लागू करते, त्या नियम अटीनुसार तिथं ग्राहकांना बसण्याची व्यवस्था पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा पाहिजे, त्या ठिकाणी शौचालय पाहिजे, त्या ठिकाणी मुत्री पाहिजे आणि दुकान हे कमीत कमी 1600 स्क्वेअर फूट पाहिजे। हे दोन्ही दुकानं 10 बाय 10ची 1600 स्क्वेअर फूट नाही आहेत। तिथं मुत्रीची व्यवस्था नाही आणि तिथं शौचालयाची व्यवस्था नाही, ग्राहकांना बसण्याकरता जागाही नाही आहे। ह्या सर्व बाबी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। ते म्हणे बा ठीक आहे, आम्ही चौकशी करतो, तशा प्रकारचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।